The Best Child Actor. Congratulations, Child Actors Award third rank goes to Parinika Chaudhary for Pinjora from India. Parinika Chaudhary. The next Best Child third rank. इन सभी बाल कलाकारों का प्रोत्साहन करने के लिए जोरदार तालियां बजाइए। श्री हजारिका। We start our next cinematography awards. So I would like to announce best. रोशनी फिल्म फेस्टिवलने हा फंक्शन ऑर्गनाईज केलेला आहे. ते त्यांचं 5वं वर्ष आहे आणि आम्ही थर मूवी घेऊन आलेलो आहोत. थर फीचर फिल्म आहे जो दहीहंडीवरती अवलंबून आहे, जो 16 ऑगस्टला येत्या 16 ऑगस्टला सर्वत्रकडे प्रसारित होणार आहे. आणि मला खूप बरं वाटतं आहे की आम्हाला या मूवीजसाठी 6 नॉमिनेशन्स भेटले. आणि येणारे युवा जे आहे नवीन पिढी त्यांना कसं बघता तुम्ही या फील्डमध्ये? ॲक्च्युली बघायला गेलं तर फिल्म इंडस्ट्री ही नवीन पिढीसाठी खूप ॲट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. कारण ही एक इंडस्ट्री आहे जिथे माणूस थकल्या भागल्यानंतर रात्री येऊन जे काही बघितलं जातं ते या पिक्चरमधूनच बघितलं जातं. पिक्चर हा समाजाचा आरसा मानला जातो. तर नवीन पिढीला मी सांगू इच्छितो की ह्याच्यात जेवढं जमेल तेवढं शिकायचा प्रयत्न करा. डॉक्टर इंजिनियर 1000 जण होतात, एकदा फिल्म मेकर बनवून बघा, त्याच्यासारखा आनंद दुसरा. पण मोठे फिल्ममध्ये लवकरच त्यांना भेटतं आणि चान्स, मग त्यावर काय त्यांची मेहनत जाया जाते आणि ते कुठे ना कुठे आत्महत्या आणि तो डिप्रेसमध्ये येतं. कसं आहे, आपण शाळेत पहिलीपासून शाळेत जातो, 10वी 12वी 15वी सगळीकडे स्टेज असतात. अपयश हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला येतंच. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्महत्या करायची. जर का तुमची कलाकृती चांगली असेल, तुमची ॲक्टिंग चांगली असेल, तुमचं दिग्दर्शन चांगलं असेल तर तुमच्या कलेला मरण नाही. नागराज मंजुळेने एक साधा पिक्चर काढलेला, त्याच्यातून तो पहिला ठरला ज्याचे 100 करोडचा बिझनेस झाला. तर नवोदितांना हेच सांगेन की हारू नका, प्रयत्न करत राहा, यश कुठे ना कुठेतरी तुम्हाला नक्की भेटेल. थँक्यू. आहेत त्यांना उपलब्ध होतं. काय नाव आपलं? माझं मी कलाकार आणि निर्माता विलास चव्हाण. धन्यवाद. पार्टिसिपेट केलेली आहे. काय सांगतील नये युवक जे फील्डमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी काय मेसेज देणार? त्यांच्यासाठी हे एक चांगलं मोठं व्यासपीठ आहे. त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी आणि त्यांची जी कला आहे ती प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला खरं तर व्यासपीठ हवं असतं. आणि रोशनी इंटरनॅशनल फिल्मच्या माध्यमातून. नमस्ते, मेरा नाम डॉक्टर अजय कुमार वारुड़े है और रोशनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में मेरा फेसबुक गर्ल जो मूवी है वो नॉमिनेट हो गया और उसमें मुझे बेस्ट एक्टर का अवार्ड मिल गया. अब ये बहुत ही अच्छी बात है मेरे लिए, क्योंकि मैंने फर्स्ट टाइम एक प्रोडक्शन किया और मेरी बहुत इच्छा थी बचपन से कि मैं एक एक्टर बनूं या मुझे अवार्ड मिले. तो आज बहुत अच्छा लग रहा है कि मेरा भी इंटरव्यू लिया जा रहा है या मुझे अवार्ड मिला है. इसके लिए मैं रोशनी इंटरनेशनल का बहुत शुक्रगुजार हूँ. जो उनकी कमेटी है उन्होंने मुझे इस तरह का सम्मान दिया, इसलिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार. कैसी मेहनत रही आपकी, कैसा एक्सपीरियंस रहा यहाँ तक पहुँचने के लिए? मेहनत तो बहुत करनी पड़ी. बचपन से ऐसा लगता था कि मैं हीरो बन जाऊँ, लेकिन कुछ हालात ऐसे थे, मजबूर थे हम, खाने के वादे थे, हमारे ज़िंदगी में बहुत गरीबी थी. लेकिन ऊपर वाले ने चाहा, मतलब ऊपर वाले ने मुझे इतनी ताकत दी और मैं उस मुकाम तक, मतलब जुनून था मुझ में कि मुझे करना है वो. और ये फिल्म मैंने बनाई तो मेहनत तो करनी पड़ती है और किया मैंने. ये फिल्म के एम क्या है? मकसद क्या है? फेसबुक गर्ल ये जो नए नौजवान लड़के होते हैं
कि जैसे कि फेसबुक जो यूज़ करते हैं लड़के लोग, उसमें बहुत सारे फ्रॉड हो जाते हैं, तो फ्रॉड से बचे। उसमें ऐसा बताया गया है कि एक लड़का अकाउंट हैक करता है और दूसरे लड़के से पैसे हटता है बहुत सारे, और उसकी वजह से उससे मर्डर हो जाता है, जो नहीं होना चाहिए। ये सीखे बच्चों को कि इस तरह के फ्रॉड से बचे रहे, ये कहना चाहता हूँ मैं बच्चों से। मेरा नाम डॉक्टर अजय कुमार वारू है, फ्रॉम वेयर? औरंगाबाद। थैंक यू। मैं बहुत ही खुश हूँ। मुझे बेस्ट एक्ट्रेस अवार्ड मिला है रोशनी इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में मेरी मूवी कथाकार के लिए, जिसमें मैंने एक पुलिस इंस्पेक्टर का रोल निभाया है। ये मूवी विमेन एम्पावरमेंट पे बेस्ड थी और ये दर्शाती है कि कैसे हम महिलाएं जो हैं वो हर क्षेत्र में आगे हैं, और अगर हम हिम्मत रखें तो हमेशा जीत सकते हैं अपने डर से। इसमें अपने पुलिस इंस्पेक्टर को रोल निभाया गया, हाँ जी, कैसा इसमें मैंने एक्सपीरियंस रहा आपका? हाँ जी, ये मूवी का नाम है कथाकार और इसमें मैंने पुलिस इंस्पेक्टर का रोल निभाया है, जिसमें मैंने कथक नृत्य भी किया है, जो कि भारत का बहुत ही माना हुआ नृत्य है। सो कथाकार का मतलब है कि जो अपनी कहानी को दर्शाए कथक के थ्रू। सो इसमें जो इंस्पेक्टर साईं हैं, जो मैंने रोल निभाया है, वो कैसे एक ह्यूमन ट्रैफिकिंग जैसे सीरियस क्राइम को आगे जाके मतलब लोगों को पकड़ती है, क्रिमिनल्स को पकड़ती है। और पहले कभी मिला है आपको अवार्ड? नहीं, ये मेरा पहला अवार्ड है, इसलिए मैं बहुत खुश हूँ। इससे पहले मुझे और भी फिल्म फेस्टिवल से अवार्ड मिले हैं, ये मेरा 5वां अवार्ड है। कहाँ से मैडम आप? मैं मुंबई से। मैडम, अगर बड़े पिक्चर में आपको काम करने का अगर मौका मिलता है तो कैसा रहेगा? बिल्कुल, मैं लुक फॉरवर्ड कर रही हूँ, एकदम अपनी मेहनत से चल रही हूँ आगे, और देखते हैं क्या आगे आपने कुछ ट्राई किया बड़े पर्दे के लिए? मैं इससे पहले मिसेस इंडिया विनर रह चुकी हूँ, दो बारी मैंने मिसेस इंडिया का खिताब जीता है, 2021 और 2022 में। और फिर मैंने इंडिया को रिप्रेजेंट करा था इंटरनेशनल USA में जाके, जहाँ पे मुझे बेस्ट मॉडल मिला था। मैंने 2 वीडियो सॉन्ग्स भी करे हैं और ये मेरी मूवी है। ये फील्ड में कब से मैडम आप? मूवीज़ मेरा काफ़ी टाइम से चल रहा है, बट अभी पहली मूवी आई है, अब आगे थोड़े प्रोजेक्ट्स हैं, तो उसके बारे में जैसे जैसे फाइनलाइजेशन होगी मैं बताऊँगी। कितने थिएटर में लगेगा मैडम? मैंने अतुल मोंगी की क्लासेस करी है, 9 डेज़ का वर्कशॉप होता है, वो काफ़ी हेल्प करता है। मतलब आपको जैसे आपके अंदर एक्टिंग का स्किल है, बट जो एक डर निकल जाता है बिल्कुल। सो काफ़ी सारे बॉलीवुड एक्टर्स वहाँ से करते हैं, सो मैंने भी वहीं से क्लासेस करी। व्हाट्स योर गुड नेम? प्रियंका बजाज सिब्बल। नए कलाकारों को क्या मैसेज देंगे जो ये फील्ड में आना चाहते हैं, जो इच्छुक उनका शौक रखते हैं? नए कलाकारों को मैं यही बोलूँगी कि अपनी इंटेंशन प्योर रखिए और हार्ड वर्क करते रहिए, और फिर मंजिल बिल्कुल भी मुश्किल नहीं है। आप सब कुछ हासिल कर सकते हैं जो आप दिल से चाहते हैं। वो कहते हैं ना कि दिल से कुछ चाहो तो पूरी कायनात तो उसमें लग जाती है, वही मेरे साथ हुआ है और वही नए कलाकारों के साथ। आखिर में दर्शकों से क्या अपील करेंगे आप? बोल दिया। मैडम, आपका जो है तो फिल्मी दुनिया में सबसे अच्छा हीरो माना जाना है, तो आपका कौन सा फेवरेट हीरो या हीरोइन जिसे पसंद करती हो? हीरो मैं बोलूँगी ऋतिक रोशन। मुझे बहुत ही ज़्यादा उनकी एक्टिंग पसंद है, और साथ साथ उनका जो मोटिवेशन पूरी जर्नी रही है उससे मैं बहुत इंस्पायर्ड हूँ। और एक्ट्रेस में मुझे आलिया भट्ट बहुत अच्छी लगती है। आई थिंक काफ़ी ज़्यादा उन्होंने जो डिफरेंट तरह के रोल्स करे हैं, नॉन ग्लैमराइज, तो उस तरह से मैं भी उस तरह के रोल्स ही चाहती हूँ करना, जो कि जैसे इस मूवी में भी कथाकार में भी बिल्कुल नॉन ग्लैमराइज रोल था, पूरा कैरेक्टर बेस्ड रोल था, तो इस तरह के रोल्स मैं डेफिनेटली करना चाहती हूँ। थँक्यू. तर आमची जी फिल्म होती ब्लॅक स्टॅम्प नावाची, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी जवळजवळ 252 जमातींना जन्मजात गुन्हेगार समजलेला आहे. तर त्यापैकीच आपल्या भारतातील एक जमात आहे पारधी समाज. तर या पारधी समाजाला सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर त्या समाजामध्ये जर जन्म घेतला तर तो गुन्हेगार समजला जाईल, आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अजूनही लोकांची आपल्या समाजाची मानसिकता अशी आहे की त्यांना चोर म्हणून संबोधलं जातं, आणि त्याच भावनेने आपण त्यांच्याकडे पाहतो. तर हे फिल्ममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. या फिल्मचा हेतू काय होता? हेतू होता की समाजाने त्यांच्याकडे एक चांगल्या नजरेने पाहावे. जो इंग्रजांनी कायदा केलेला आहे त्याप्रमाणेच त्यांना वागणूक न देता आपण इथून पुढे सुद्धा त्यांना चांगल्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे. म्हणजे ऐतिहासिक हो आहे ना सर. आता जर आपण पाहिलं तर आपलं जे आपण चंद्रावर चाललेलं आहे आज 21व्या शतकामध्ये, तरीही त्या समाजाला आपण द्वेषाच्या नजरेने पाहतो. आपण तुमचा रोल काय आहे?
याच्यामध्ये रोल काय आहे? रोल काय तुमचे? सर मी प्रोड्युसर आहे, DOP आहे, एडिटर आहे आणि त्या समाजाचा आहे. म्हणजे कलाकाराकडून काय तुम्ही भूमिका करून घेतली याच्यामध्ये? सर ह्या सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फिल्ममधले जे सर्व कलाकार आहेत हे पारधी समाजाचेच आहेत आणि त्यांना जे प्रत्यक्षात आलेले अनुभव आहेत तेच त्यामध्ये चित्रित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला जास्त असं कष्ट घ्यावे लागले नाही. बरं, अंग्रेजाच्या काळामध्ये जे अन्याय झालेला आहे समाजावर ते याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हो, अजूनही तो चालू आहे सर. आपल्या कमी जास्त प्रमाणामध्ये आजही तीच परिस्थिती चालू आहे. तर त्या पिक्चरच्या माध्यमातून काय जनतेने प्रेरणा घ्यायला पाहिजे? सर समाजाकडे एक वाईट नजरेनं न पाहता त्यांच्याकडे एक चांगल्या दृष्टीने पाहावे आणि त्यांना मुख्य समाजामध्ये आपण सामावून घ्यावं आणि आज पण आदिवासी समाजाच्यावर अत्याचार हल्ले वगैरे वाढलेले आहे. त्यांचे घरे मोडतात, त्यांना घरं नसतात, ते घरकुलची जागा साठी सर ह्याचा जर मुख्य आपण मुळाशी जर गेलो तर त्या गावातील जे मुख्य असतात तर तेच त्यांना सामावून घेत नाही. त्यांना मूळ म्हणलं तर त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाहीत, मूळ हेच कागदपत्र डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना घरही दिलं जात नाही, जमीनही दिलं जात नाही आणि आपल्या बाकीचे जे समाज वरिष्ठ आहे तर ते कामाला सुद्धा ठेवत नाही का तर हे चोर म्हणून समजलं जातं. कोण कोण सोबत आहे आज? तर आमचे DOP कॅमेरामन सचिन सर आहेत, डायरेक्टर आहेत बारगे सर. यांनी हे शॉर्ट फिल्म बनवताना एवढं कष्ट घेतलेलं आहे. यातले जे कलाकार आहेत पूर्ण त्या समाजातले आहेत. अगदी वाडी वस्तीवर राहणारे किंवा आपण जंगलामध्ये निर्मनुष्य ठिकाणी गावानं त्यांना एकदम गावाच्या बाहेर टाकलेला असा हा समाज त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन आणि त्यांचे रिअल जे आहेत तिथलं जे दुःख आहे ते दुःख या फिल्मच्या माध्यमातून समाजाबरोबर मांडण्याचा प्रयत्न केला. याच माध्यमातून आमच्या एका फील्डमध्ये संपादक आहे, त्याचं हे खरं तर व्हायला नको आहे. आता आपण पाठपुरावा गेलेला आहे, समाज प्रगतशील व्हायला लागलेला आहे. हे गावातले जे सुशिक्षित वर्ग असेल किंवा आपण काय म्हणतो त्याला चांगले लोक समाज त्यांनी ह्या समाजाला आपल्या प्रवाहाबरोबर पुढे न्यायला पाहिजे. हे तुम्ही चित्रपटामध्ये जी भूमिका केली काय सांगणार जनतेला? मी रणजित जाधव गुंगरू या चित्रपटामध्ये मी खलनायक सर्जेराव पाटील म्हणून मी कॅरेक्टर केलेलं आहे आणि आम्ही छोट्या मोठ्या शॉर्ट फिल्म असतील, वेब सिरीज असतील या माध्यमातून समाजाचे प्रश्न पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. चित्रपटाचं नाव काय आहे? ब्लॅक स्टार, ब्लॅक स्टार, काळा ठपका. धन्यवाद.